आदरणीय श्री राठोड सर, माननीय जिल्हाधिकारी 2026 रोजी 80व्या स्वातंत्र्य दिनाने माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांची माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे, ती आपण जपायला पाहिजे. हा सुंदर असा संदेश आजच्या या सुंदर अशा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्राचा सुजाण व जागरूक नागरिक म्हणून आज अशी शपथ घेतो की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन, पाण्याचा अपव्यय टाळेन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेल. पाणलोट विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईन व इतरांनाही प्रेरित करेन. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जलसमृद्ध, दुष्काळमुक्त व शाश्वत जलयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईन. चला माती वाचवू, पाणी जपू, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 7वी राज्य गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची विनंती मी करते. यथार्थ सुशांत सरोदे यांना मी आमंत्रित करते. श्रीमती सुनीता देवी सिंघानिया, इंग्रजी हायस्कूल, ठाणे महानगरपालिका, इयत्ता 4थी, स्टेट मेरिट लिस्ट 5. जोरदार टाळ्या या छोट्या मुलांसाठी. स्वानंद सचिन गायकवाड, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल, ठाणे महानगरपालिका यांनी तयार राहायचं आहे. स्वानंद सचिन गायकवाड, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल, ठाणे महानगरपालिका, इयत्ता 7वी, स्टेट मेरिट लिस्ट 7. यानंतर अवनी अमित पेठे यांनी तयार करायचं आहे. सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, ठाणे महानगरपालिका यांनी व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. इयत्ता 7वी, स्टेट मेरिट लिस्ट 12, अवनी अमित पेठे. अवनी अमित पेठे, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, ठाणे महानगरपालिका यांचा सन्मान होतोय. यानंतर मेहुल मंगेश बोंद्रे, न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, वसंत लॉन्स, ठाणे महानगरपालिका, इयत्ता 4थी, स्टेट मेरिट लिस्ट 13. आपण या छोट्या मुलाचा सन्मान करतो. प्राथमिक शिष्यवृत्ती आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव आहे. अर्जुन सुशांत राणे, न्यू बॉम्बे सिटी स्कूल, नवी मुंबई महानगरपालिका यांनाही आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करीत आहोत. इयत्ता 4थी, स्टेट मेरिट लिस्ट 13, अर्जुन सुशांत राणे, न्यू बॉम्बे सिटी स्कूल, नवी मुंबई महानगरपालिका. यानंतर स्वनिमा प्रवीण जाधव, विद्याभवन प्राथमिक शाळा, नवी मुंबई महानगरपालिका यांनी इथं तयार राहायचं आहे. स्वनिमा प्रवीण जाधव हा सन्मान स्वीकारत आहे. इयत्ता 4थी, स्टेट मेरिट लिस्ट 13. सुदर्शन दीपक चव्हाण, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल, ठाणे महानगरपालिका, इयत्ता 7वी, स्टेट मेरिट लिस्ट 19.
माननीय उपजिल्हाधिकारी MMRDA यांचे हे चिरंजीव आहेत. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करूया. माननीय उपजिल्हाधिकारी MMRDA यांचे चिरंजीव आहेत. ऋत्विक सचिन जाधव, पोदार ब्रिवो इंटरनॅशनल स्कूल अपर्णा, इयत्ता 4थी, स्टेट मेरिट लिस्ट 20 यांना आम्ही सन्मानासाठी आमंत्रित करत आहोत. अशा रीतीने हा समारोह सोहळ्याला आपण इथं पूर्णविराम देतो. यानंतर महिला सक्षमी अंतर्गत यशस्वी महिलांच्या यशकथांचे ई-बुकचे प्रकाशन होते. आज 15 ऑगस्ट 2026 या स्वातंत्र्य दिनी महिला सक्षमीकरणाचंही एक सुंदर असं पाऊल. धन्यवाद सर. भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या दिनानिमित्त या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी आता ध्वजारोहणाच्या वेळेस विस्तृत मनोगत व्यक्त केलेला आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आज खऱ्या अर्थाने आपलं ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत अतिशय म्हणजे शौर्याने बलिदान दिलं आणि आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आज अनेक मान्यवरांचा या ठिकाणी पोलिसांचा देखील अनेक विविध मेडल देऊन आपण पुरस्कार त्यांचा गौरव केलेला आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे, त्या विद्यार्थ्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांनी देखील उत्कृष्ट काम केलं, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्व आपल्या पोलीस आयुक्तांपासून पोलीस अधीक्षकांपासून अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आज राष्ट्रीय मेडल मिळाले. त्यामध्ये सर्वच प्रकारची पदकं आपल्या ठाण्यातल्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांसह या ठिकाणी मिळाली. त्या सगळ्यांचंच मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. जलसंधारण दिनाची आपण शपथ घेतलेली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माती वाचवा, पाणी वाचवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, ही जी काही शपथ आपण घेतलेली आहे, उद्याचं भविष्य सुरक्षित करा. आणि या शपथेप्रमाणे आपण सगळ्यांनी या भारत मातेची लेकरं आहोत, त्या काळ्या मातीची लेकरं आहोत आणि म्हणून या आपण सर्वांनी हे आज घेतलेली शपथ आत्मसात करावी, त्याची अंमलबजावणी करावी, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने वॉक फॉर वॉटर हे महा वॉकेथॉन ह्या स्पर्धाही आहे आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र सरकार पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आणि उद्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आपले विभाग करतायत आणि त्यामुळे हे अल निनो सारखे जे काही प्रसंग या ठिकाणी आपल्या समोर उद्याचं जे काही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या ज्या काही समस्या आहेत, ही संकट जे आहे संपूर्ण महाराष्ट्रावर, देशावर, जगभरातल्या लोकांवर आहे आणि त्यासाठी आपणही सज्ज राहिलं पाहिजे, आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे, अशी देखील आपल्याला मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. विजयी भव.
विजयी भव, गगन कहे विजयी भव। की सुरंग भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजयी भव।